मित्रो, नमस्कार. मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शिक्षकेतरांचा सुधारित आकृतिबंध. अर्थात हा विषय येणार तो 18 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार. आणि हा जो 18 फेब्रुवारीचा शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शाळांच्या संबंधामध्ये आणि शिक्षकेतरांच्या संबंधांमध्ये एक मोठी समस्या निर्माण होणार आहे. हे या आकृतिबंधाच्या शासन निर्णयाचं भवितव्य आहे. नेमकं काय होणार आहे? तर या शासन निर्णयानुसार ज्या ज्या शाळांना 0 शिक्षक आलेला असेल अशा म्हणजे ही बाब सन 25-26 संच मान्यते 24-25 संच मान्यतेच्या संबंधात आहे. आता या संच मान्यतेच्या संबंधामध्ये आलेली मान्यता त्यामध्ये 0 शिक्षक अर्थात हे जे शिक्षक आहेत हे मंजूर होताना विद्यार्थी संख्येची जी अट आहे त्या अधीन राहून करण्याबद्दल तरतूद RTE 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या दोन्हीच्या अंतर्गत येते. परंतु 15 मार्च 24चा जो शासन निर्णय करून त्या शासन निर्णयामध्ये विद्यार्थी संख्येचं प्रमाण बदललं गेलं आणि 24-25च्या संच मान्यतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक अतिरिक्त ठरले. ही जी बाब आहे ही ज्या लक्षात आली त्यावेळेला प्राथमिक शाळांच्या ज्या काही संघटना आहेत आणि त्या माध्यमिकच्या पण परंतु प्राथमिक शाळांच्या जास्त अशा संघटनांच्या याचिका दाखल झाल्या आणि उच्च न्यायालयाने अशा संच मान्यतेच्या संबंधामध्ये याचिकाकर्त्यांच्या संबंधात अंमलबजावणीला स्थगिती दिलेली आहे. ही उच्च न्यायालयाची स्थगिती आदेश जे आहेत त्यात स्पष्ट असं म्हटलंय की या याचिकांचा अंतिम निर्णय लागेपर्यंत 15 मार्च 24च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, यथास्थिती राखण्यात यावी, म्हणजेच मेंटेनन्स स्टेटस को अशा पद्धतीचे आदेश मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर आणि संभाजीनगर खंडपीठ या तिन्ही ठिकाणचे निर्णय याच आशयाचे आहेत. म्हणजेच 15 मार्च 24चा शासन निर्णय अंमलात येऊ शकत नाही जोपर्यंत न्यायालय या याचिकांच्या संबंधामध्ये आपला अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत ही अवस्था अशीच राहणार आहे. आणि या याचिकांचा संदर्भ घेऊन काही ठिकाणी संस्थाचालक विशेषतः अकोला जिल्हा संस्थाचालक संघटना खाजगी शाळांची यांनी नागपूर खंडपीठामध्ये जो अर्ज केला त्याही प्रकरणामध्ये त्यांची 24-25 संच मान्यता जी 15 मार्च 24च्या शासन निर्णयानुसार केली होती ती शिक्षणाधिकारी यांनी त्वरित मागे घेतली आणि ते निकष न लावता पूर्वीच्या म्हणजे RTE 2009च्या निकषानुसार त्या संस्थेच्या विद्यालयांची संच मान्यता त्यांना करून दिलेली आहे. थोडक्यात याकरता जी व्यक्ती जी संस्था ज्या शाळा न्यायालयात गेल्या त्यांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आता हा जो विषय आहे आकृतिबंधाच्या संबंधात त्याच्यातले सुधारित आकृतिबंध जानेवारी 19ला जो शासन निर्णय आला तोही सुधारित आकृतिबंध, त्याच्या आधी जे आले तेही सुधारित आकृतिबंध. या आकृतिबंधांच्या सुधारणांना मर्यादाच नाही, लिमिटच नाही, चालू आहेत. आणि हाच एक प्रकारचा मनमानीपणा दिसून येतो. मुळामध्ये
स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या ज्या ज्या नियमावली, अंगण संहिता, ग्रँटेड कोड म्हणतात त्याला, माध्यमिक शाळा संहिता, सेकंडरी स्कूल कोड, या सर्व पद्धतीमध्ये आणि त्यानंतरच्या सुद्धा MPSC 1981 या नियमावलीत म्हणजे शिक्षण कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींच्या नुसार शिक्षकेतर पदांची मान्यता ही विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे, ना की शिक्षकांच्या संख्येवर. आणि पहिल्यांदी हा जो नियमबाह्य प्रकार झालाय तो या 18 फेब्रुवारी 26 शासन निर्णयानुसार झालेला आहे. आणि ताबडतोब कार्यवाही सुरू आहे. या विषयाची कार्यवाही जोरात सुरू केली, ताबडतोब चालू झाली. का बरं चालू झाली? तर सिंधुदुर्ग जिल्हा खाजगी अनुदानित शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीनं सामंत साहेबांनी सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे याचिका केली की 15 मार्च 24च्या शासन निर्णयाची बेकायदेशीर अंमलबजावणी सुरू आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने RTE जी घटनात्मक तरतूद आहे त्या तरतुदींच्या अधीन राहून महाराष्ट्र शासनाला कारणे दाखवा, शोकाज नोटीस दिलेली आहे की तुम्ही हे जे प्रमाण बदललं, हे प्रमाण बदलण्याला आधार काय, कुठल्या तरतुदी आहेत. तरतुदी म्हणजे परत काय येणार? माध्यमिक शाळा संहिता, MPSC 1981, RTE 2009 किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. याच्या बाहेरची कुठलीही तरतूद जी सचिव निर्मित आहे ती तरतूद न्यायालय स्वीकारणार नाही. म्हणजेच शासनाला त्यांच्या उत्तराकर्ताच्या मर्यादा आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयात शासन धोरणात्मक निर्णय किंवा आर्थिक निकष अशा सबबी सांगून याचिकेला उत्तर देऊ शकणार नाही, किंवा अशी दिलेली उत्तरं माननीय नामदार न्यायालय कितपत स्वीकारेल याबद्दल आम्ही साशंक आहे. म्हणजेच आज जरी प्रथमदर्शनी या परिस्थितीमुळे म्हणजे शिक्षकांच्या संख्येशी म्हणजे 3 शिक्षक मंजूर झाले तर 1 लाख मिळणार हे जे प्रमाण जोडलं गेलंय, जे कायद्यात नाही, हे तत्कालीन आहे. आता या सगळ्याचा निर्णय हा या याचिकांच्या अनुषंगाने लागणार आहे. परंतु आज तरी 25-26 संच मान्यता घाईघाईने करून त्यामध्ये ज्या शाळांना एकही शिक्षक मंजूर नाही किंवा 3 शिक्षक मंजूर नाहीत अशा ठिकाणच्या शाळांचे लिपिक अतिरिक्त ठरवण्याच्या संबंधामध्ये माहिती मागवण्याचं कामकाज शासनाच्या मार्फत सुरू झालेलं आहे आणि हे पुढे चालू राहणार. आणि मित्र, हा धोका शिक्षकेतरांकरता या वर्षीपुरता नाही आहे. दरवर्षी हे निकष येणार आणि असे जर निकष आले तर शिक्षकेतरांमधला लिपिक वर्गसुद्धा शाळांमध्ये कितपर्यंत टिकेल याबद्दल मी साशंक आहे. त्याबरोबरच ही जी संख्या आहे ही काही हजारात जाते. त्याचं अजून संकलन झालेलं नाही. परंतु शिक्षकांच्या संख्येच्या संबंधामधली जी आकडेवारी यापूर्वी प्रसिद्ध झाली त्याचा जर विचार केला तर त्यामध्ये काही लाख शिक्षक सरप्लस निघत आहेत. त्या तुलनेचा जर विचार केला तर 4000च्या वर कनिष्ठ लिपिक पद व्यापकत होणार आहे, रद्द होणार आहे किंवा अतिरिक्त ठरणार आहेत. आणि हे अतिरिक्त जे ठरतील त्यांचं समायोजन होईपर्यंत नवीन भरतीला मान्यता मिळणार नाही. थोडक्यात 28 जानेवारी 19 शासन निर्णय स्वीकारल्यानंतर शिक्षकेतरांची भरती होणार या वेड्या आशेवर जे काय कामकाज चालू होतं
त्या कामकाजाचा जो आधार आहे तो आधारच निखळला गेलेला आहे. आणि त्यामुळे शिक्षकेतरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता अतिशय धुसर आहे. अर्थात शिक्षकेतर म्हणताना मी आत्ता बोलतोय तो विषय कनिष्ठ लिपिकाच्या पदांचा आहे. परंतु ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या संबंधातील तरतुदी मात्र अजून अबाधित असल्याने त्यानुसारच्या भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अजिबात भरती होणारच नाही असंही म्हणणं चुकीचं ठरेल. पण जो प्रपोगंडा प्रचार केला गेला तो खोटा होता. कुठलीही भरती होण्याची शक्यता सुतराम नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. आत्ता काही ठिकाणी असं कानावरती आलंय की शाळा वाचवायच्या आहेत आणि हे शाळा वाचवायला निघालेले महाभाग स्वतःचं पदही वाचवू शकत नाहीत, ते शाळा वाचवणार आहेत. आणि शाळा वाचवण्याकरता अपुरी शक्ती लावण्यापेक्षा जो समाज आहे त्या समाजाला त्यांच्या सोयी आणि RTE 2009 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्याचा अवलंब जर केला तर काही शाळा वाचण्याची शक्यता आहे. आणि मग अशा परिस्थितीत ते निकष पूर्णतः अभ्यासून त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन तो विचार केला तर काही शाळांना तात्पुरतं का होईना संरक्षण मिळू शकेल. या सगळ्याला जे काय कारण आहे तो शहरीकरणाकडे जो ओढा पालकांचा आणि समाजाचा झाला आहे त्यामुळे गाव पातळीवर, ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये ही अवस्था जास्त बिकट रूप घेणार आहे. आणि त्याचा परिणाम हा त्या भागातल्या शाळांनाच म्हणजेच फार गरिबीच्या परिस्थितीमधल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना होणार आहे. याचा विचार आपले लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार आहे, आमदार आहे, स्थानिक स्तरावरचे नेते आहेत यांना करावा लागेल. याचा मात्र त्यांनी विचार करावा. कारण असा जर विचार केला नाही तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण होऊन शिक्षणाच्या संबंधामध्ये एक भयावह चित्र निर्माण होऊ शकतो. याचा मात्र साकल्याने विचार करावा. तो करू पुढच्या व्हिडिओमध्ये, पण त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करू. आणि आज आपण इथे थांबू. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अजय अरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे आयकर सल्लागार आणि विधिज्ञ आहेत. अविनाशजी पसारकर वाशिम, सुनील पांडे संभाजीनगर, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, किशोर ठाकूर नाशिक, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी इथे थांबतो. आपली मतं व्हिडिओच्या खाली स्पष्टपणे लिहा. आम्ही त्याचा आदर करू, सन्मान करू. योग्य प्रश्नांना उत्तर देण्याकरता आमचा सिलसिला जारी आहे. आपल्या सूचना अपेक्षित आहेत. तोपर्यंत धन्यवाद.